तर नांदेडच्या भोकर तालुक्यातील गारगोटवाडी गावात देखील भीषण पाणी टंचाई जाणवते। पाणी टंचाईमुळे गावातील तरुणांची लग्न थांबली आहेत। गावकऱ्यांकडून ही भावना व्यक्त करण्यात आली आहे। पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे। गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मी आता भोकर तालुक्यातील गारगोटवाडी या गावात आहे। कसं पाणी भरता? पाणी टंचाई गावात पाणी टंचाई आहे गावामध्ये। दिवसभर आम्हाला पाणी भरायला लागते। ते काम होईना काय होईना दुसरं दिवसभर 2 तास पाणी चालते। दुसरं काय काम होत नाही, काय होत नाही आमचं। आता या गावात मुली सुद्धा द्यायला कोणी हे धकना झाले द्यायचं पाणी नाही त्या गावाला म्हणून। पाणी नाही म्हणून सोयरी होईना तर अशी वेळ आली तर पाणी नाही। काय सांगाल? गावात किती दिवसापासून पाणी टंचाई, काय तोडगा निघाला पाहिजे याच्यावर? या मौजे गारगोटवाडीमध्ये अनेक वर्षापासून पिढ्यानं पिढ्या गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठी अशी जानेवारीपासून पाणी टंचाईची समस्या उद्भवत असतो। दरवर्षी 1 वर्षाने अशा अनेक पिढ्या गेलेल्या आहेत। असं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की माननीय अशोकरावजी चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्यातील मौजे गारगोटवाडी या ठिकाणी त्यांच्या मार्फत अशी काही व्यवस्था व्हावी की जेणेकरून या गारगोटवाडी गावाला पाण्याची कायमची व्यवस्था व्हावी। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, गारगोटवाडी, नांदेड।